नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर मित्रांनो, आता या ठिकाणी 27 जिल्ह्यात पीक विमा जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. तर या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणते 27 जिल्ह्यात आणि कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा हा मिळणार आहे, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी PM किसानची जी ऑफिशियल वेबसाईट, तर या वेबसाईटवर यायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अर्जाबद्दलचे संपूर्ण स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर या ठिकाणी आल्यानंतर तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, किंवा या ठिकाणी त्यांनी जो व्हॉट्सअप चॅटबोट नंबर दिलेला, तर या ठिकाणाहून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरनं सुद्धा तुमची संपूर्ण माहिती बघू शकता, किंवा यानंतर या ठिकाणी हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे. या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही तुमचे जे पीक विम्याचं स्टेटस आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या 27 जिल्हे, तर ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी कोकण विभागमध्ये 5 जिल्हे या ठिकाणी देण्यात आलेले. तर पहिला जो कोकण जिल्ह्यामधला जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रस्तावना दिनांक म्हणजे आता कोकण विभागाचे जे हे 5 जिल्हे, तर 14/1/2025 रोजी या ठिकाणी प्रस्तावना देण्यात आलेली आहे. तर ठाणे जिल्ह्यामधील जे बाधित क्षेत्र हेक्टरीमध्ये ते 23.40 आहे आणि या ठिकाणी बाधित क्षेत्री संख्या 109 शेतकरी, तर यांना या ठिकाणी ह्या पीक विम्याचा लाभ होणार आहे. तर या 109 शेतकऱ्यांसाठी निधी हा 3.2 लक्ष या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर कोकण विभागामधला जो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा आहे. तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा बाधित क्षेत्र हेक्टरीमध्ये 2772.69 आहे. तसेच बाधित शेतकरी संख्या, तर पालघरमध्ये जे क्षेत्र आहे ते शेतकरीमध्ये 2730 शेतकरी हे बाधित, म्हणजे या 2730 शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. आणि या 2730 शेतकऱ्यांना 967.1 लक्ष या ठिकाणी पीक विमा हा वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर जो कोकण विभागातला जो तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्हा. तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 22.25 हेक्टरी क्षेत्र आहे. तसेच या ठिकाणी 113 शेतकरी आहेत. तसेच यांना 113 शेतकऱ्यांना 3.25 लक्ष निधी या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा आहे कोकण विभागातला. तर रत्नागिरी जिल्ह्यामधले बाधित क्षेत्री म्हणजे 61 शेतकरी, तर यांना 1.21 लक्ष रुपये या ठिकाणी पीक विम्यासाठी देण्यात येणार आहे. तसेच कोकण विभागातला जो 5वा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाधित हेक्टरी क्षेत्रामध्ये 26.74 आहे. तसेच या ठिकाणी शेतकरी आहेत ते म्हणजे 196 शेतकऱ्यांना या ठिकाणी या पीक विम्याचा लाभ होणार आहे. तसेच या 196 शेतकऱ्यांसाठी 5.2 लक्ष या ठिकाणी निधी हा वितरित करण्यात येणार आहे. तसेच तर कोकण विभागातील जो टोटल निधी आहे तो म्हणजे 979.96 लक्ष या ठिकाणी कोकण विभागामध्येच देण्यात येणार आहे. तसेच कोकण विभागामधील जे टोटल शेतकरी ते म्हणजे 3209. तर या ठिकाणी हे कोकण विभागामधले 5 हे जिल्हे होते. त्यानंतर जो दुसरा विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग. तर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम हे 5 जिल्हे ह्या अमरावती विभागामध्ये येतात. तर या ठिकाणी अमरावती विभागामधला जो पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. तर अमरावतीमध्ये 1065 बाधित शेतकरी, म्हणजे या शेतकऱ्यांना या ठिकाणी हा पीक विमा मिळणार आहे. तर 1065 शेतकऱ्यांसाठी 89.17 लक्ष रुपये या ठिकाणी निधी हा वितरित करण्यात येणार आहे. तसंच अमरावती विभागामधला जो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा आहे. तर अकोला जिल्ह्यामधील 14,493 हेक्टरी क्षेत्र आहे. तसेच या ठिकाणी 14,706 शेतकरी या ठिकाणी बाधित आहे. तर यांना 2274.86 लक्ष रुपये या ठिकाणी पीक विम्यासाठी हे वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळमध्ये सुद्धा 925 शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी 48.3 लक्ष रुपये या ठिकाणी पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,37,236,296 शेतकरी या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तर यांच्यासाठी 30,035.6 लक्ष रुपये या ठिकाणी पीक विम्यासाठी हे त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर अमरावतीमधला जो 5वा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा आहे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये टोटल शेतकरी म्हणजे 4 शेतकरी आणि यांच्यासाठी
0.47 लक्ष रुपये ह्या ठिकाणी हे वितरित करण्यात येणार आहे. तर अमरावतीमध्ये तर ह्या ठिकाणी अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे येतात: अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम. तर अमरावती विभागामध्ये टोटल हे 32,447 लक्ष रुपये ह्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जो पुढचा विभाग आहे तो म्हणजे पुणे. तर पुणे विभागामधला जो सातारा, सांगली, पुणे, तर यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जे बाधित क्षेत्र आहेत ते म्हणजे 932 शेतकरी आहेत आणि यांच्यासाठी 68.51 लक्ष रुपये ह्या ठिकाणी निधी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 8,199 शेतकरी आहेत, तर यांच्यासाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर यांच्यासाठी 805.65 लक्ष रुपये या ठिकाणी निधी हा त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा टोटल 7,951 शेतकरी, तर यांना पीक विमा मिळणार. तर यांच्यासाठी 260.16 लक्ष रुपये ह्या ठिकाणी निधी वितरित करण्यात येणार आहे. तर पुढचा जिल्हा म्हणजे नाशिक. तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा टोटल 16 शेतकरी, तर यांच्यासाठी 1.1 लक्ष रुपये या ठिकाणी ही मंजुरी देण्यात आलेली आहे. नाशिकनंतर जो धुळे जिल्हा आहे, तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,541 शेतकरी आहेत, तर यांच्यासाठी 93.73 लक्ष रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा 316 शेतकरी, तर 316 शेतकऱ्यांसाठी 36.26 लक्ष रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जे 15,440 शेतकरी, तर यांच्यासाठी 14.43 लक्ष रुपये हे त्यांना पीक विम्यासाठी वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्हा आहे. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जो हेक्टरी क्षेत्र आहे तो म्हणजे 663.15 हे हेक्टरी क्षेत्र आहेत आणि यांच्यामध्ये 1,224 शेतकरी हे बाधित आहेत. तर या 1,224 शेतकऱ्यांसाठी 70.94 लक्ष रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे. तर एकूण हा जो पुणे विभागातील जो क्षेत्र होतं, यांच्यासाठी 1,602.4 लक्ष रुपये हे पुणे विभागातील जिल्हे असतील तर त्यांच्यासाठी हे वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जो नागपूर विभाग आहे, तर नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, त्यानंतर गडचिरोली, तर या जे 4 जिल्ह्यातील जे विभाग आहेत, तर हे नागपूर विभागामध्ये. तर वर्धा जिल्ह्यामधील जे शेतकरी आहेत, तर यांच्यामध्ये 12,900 शेतकरी आहेत, तर यांच्यासाठी 1,176.1 लक्ष रुपये हे 12,970 शेतकऱ्यांसाठी हे पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच नागपूरमध्ये जे 123 शेतकरी, तर यांच्यासाठी 17.99 लक्ष रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे. तसेच नागपूर विभागामधला जो दुसरा जिल्हा आहे, तर याच्यासाठी सुद्धा 3,933 शेतकरी हे पीक विम्यासाठी हे पात्र ठरले, तर यांच्यासाठी 984.46 लक्ष हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे. तसेच नागपूरमधला जो शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली. तर गडचिरोलीमध्ये सुद्धा जो बाधित एरिया आहे तो म्हणजे 1,623.21 हेक्टरी बाधित क्षेत्र आहे. तसेच यासाठी 2,685 शेतकरी, तर यांना या ठिकाणी हे पीक विमा हा मिळणार. तर यांच्यासाठी 2,239.79 लक्ष रुपये हे वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, नागपूर विभागामधील जे टोटल आहे, तर यामध्ये 2,418.25 लक्ष रुपये हे त्यांना वितरित करण्यात येणार आहे. तर यामध्ये जे संपूर्ण जे जिल्हे होते, तर यामध्ये जो तुमच्या जिल्ह्याचे नाव नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर हे जे जिल्हे आहेत, तर यांच्यासाठी टोटल 73,345.84 लक्ष रुपये हे या जे टोटल जिल्हे आहेत, तर 27 जिल्हे, तर या 27 जिल्ह्यांसाठी या ठिकाणी हा पीक विमा हा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.